नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला येणाऱ्या MBA CETच्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेऊन बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर हा सेशन तुमच्यासाठी आहे. कारण व्हर्बल ॲबिलिटी जो आपला महत्त्वाचा युनिट आहे आणि सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणारा, सोप्या पद्धतीमध्ये मार्क्स मिळवून देणारा जो युनिट आहे, त्यावरती आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आज बघणार आहोत, जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये तुमचा स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहेत. सो सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर निहाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्बल ॲबिलिटी या युनिटवरती काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहोत, तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत, जे की तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनमध्ये सोप्यातल्या सोप्या पद्धतीमध्ये लवकरात लवकर प्रश्न सोडून मार्क्स मिळवून देणार आहेत. ठीक आहे. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन MBA CET 2026 कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये तुमचा MBA CETसाठी पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. हे लाईव्ह सेशन्स तुमचे मराठी आणि इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत आणि काही कारणास्तव जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला त्याचा रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन जे आहे ते कुठेही थांबणार नाही, कंटिन्यूमध्ये कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्टसुद्धा प्रोव्हाइड केले जातील आणि काही नवीन नवीन प्रश्नांची ओळख व्हावी त्यासाठी MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. आपली बॅच 12 तारखेपासून सुरू झाली आहे. एनरोलमेंट आणखीन सुरूच आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या बॅचचा लाभ घेऊ शकता. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनच्या ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला इझिली ही बॅच जॉईन करता येईल. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. सर्च बॉक्स दिसेल, सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे. त्यानंतर कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल. कोर्स ओपन करायचा आहे. जर तुम्हाला काही डेमो सेशन्स पाहायचे असतील तर डेमो सेशन सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न आहे तुमचा क्वेश्चन टॅगचा. बघा, क्वेश्चन टॅगमध्ये प्रायमरी गोष्ट म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला हे समजायचं आहे की जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. आता हा सेंटेन्स म्हणतोय की शी हार्डली स्पीक्स टू एनीवन, म्हणजे ती क्वचितच कोणाशी तरी बोलत असेल. राईट. म्हणजे हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तर याला काय करायचं आता या फॉर्मॅटमध्ये आपल्याला करायचं, म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं आहे. मग यामध्ये जो क्रियापद आहे तो आहे स्पीक्स, तो आहे अनेकवचनी. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, शी हार्डली स्पीक्स टू एनीवन हा प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्सचा जो सेंटेन्स आहे त्याला प्रेझेंट टेन्समध्येच क्वेश्चन टॅग करावं लागतं. मग विल शी येईल का? नाही. डीड शी येईल का? नाही. अनेक वचने असल्यामुळे ते इज सुद्धा येणार नाही. प्रेझेंट टेन्स असूनही इज येणार नाही, कारण ते अनेक वचनी हे तुमचं काय आहे, तुमचं क्रियापद आहे. मग डज नॉट शी येईल का? नाही, कारण आपल्याला पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्ह नाही करायचं. राईट. मग हे सुद्धा गेलं. उरलं आपलं ऑप्शन ए, डज शी. ओके. क्वेश्चन टॅग काय असतं बघा, सेंटेन्स दिलेला असतो, नॉर्मल सेंटेन्स दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला त्याला काय करायचं, कॉमा द्यायचं आणि त्याला नंतर क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे कसं सेंटेन्स दिलेला आहे की शी हार्डली स्पीक्स टू एनीवन, ती क्वचितच कोणाशी तरी बोलत असेल. आणि त्याच्या पुढे आपल्याला क्वेश्चन कसं करायचं आहे, मग कॉमा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टेन्स ओळखून त्याचं क्रियापद लिहायचं, म्हणजे डज शी, है ना, करते का किंवा बोलते का, है ना, अशा पद्धतीने. मध्ये काय झालं, ते क्वेश्चन मार्क तयार होतो, क्वेश्चन तयार होतो. आलं लक्षात. आणखीन काही क्वेश्चन टॅगचे प्रश्न आहेत, आपण पुढे बघूया. पुढचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला ओळखायचं की जो करेक्ट स्टेटमेंट जो आहे, किंवा यालाच आपण असंही म्हणू शकतो की एरर स्पॉटिंग असं सुद्धा म्हणू शकतो, यामधले एरर कुठला आहे. आता बघा, पूर्ण एक वाक्य असतं जसं की ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर हू हॅज स्कोर्ड मेनी सेंचुरीज इन क्रिकेट. ओके. आता ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर हा एक सेंटेन्स आहे. हू हॅज स्कोर्ड बी, मेनी सेंचुरीज सी, इन क्रिकेट डी, आणि यामध्ये कुठला जर एरर नसेल तर ई असं ऑप्शन येऊ शकतं. मग या पूर्ण सेंटेन्समध्ये कुठला भाग जो आहे किंवा कुठलं ऑप्शन जे आहे ते चुकीचं आहे ग्रॅमॅटिकली, हे आपल्याला ओळखायचं असतं. बघा, ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर असं लिहिलं आहे. आता वन ऑफ द म्हणजे बाकीच्यांपैकी एक आहे, है ना. मग बाकीच्यांपैकी म्हणजे ते अनेक वचनी झालं, तर इथे काय दिलेलं आहे, ते प्लेयर्स असायला पाहिजे, बट प्लेयर दिलेलं आहे. ते जर प्लेयर्स असतं तर हे सेंटेन्स बरोबर झालं असतं. हु हॅज स्कोर्ड मेनी सेंचुरीज इन क्रिकेट हे बरोबर आहे, बट
प्लेयर्स याच्या अनेक वचनी जागी एक वचनी दिल्यामुळे ऑप्शन ए जो आहे किंवा ए स्टेटमेंट जो आहे तो इथे चुकीचा ठरत आहे. त्यामुळे ऑप्शन ए इथे बरोबर येतोय. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी तुम्हाला 5 सेंटेन्स दिलेले आहेत, 5 वाक्य दिलेले आहेत. या 5 वाक्यांपैकी तुम्हाला एक असं वाक्य ओळखायचं जे की चुकीचं आहे. मग ते ग्रॅमॅटिकली इंग्लिशमध्ये चुकीचं असणार आहे. ठीक आहे, एक एक सेंटेन्स बघूया आपण. ही इज सुपिरियर दॅन मी, ही इज सुपिरियर टू मी, ही इज मोर सुपिरियर टू मी, ही इज सुपिरियर फ्रॉम मी आणि ही इज मोस्ट सुपिरियर टू मी. ठीक आहे, आता यामध्ये बघा करेक्ट सेंटेन्स जर म्हटलं तर तो यायला पाहिजे ऑप्शन बी, ही इज सुपिरियर टू मी. ठीक आहे, आता बघा जेव्हा ही सुपिरियर, इन्फेरियर, सिनियर, ज्युनियर असे जर शब्द आले तर या शब्दांच्या बरोबर टू असतं है ना, टू प्रिपोजिशन वापरतो. दॅन, मोर, मोस्ट हे याच्यापैकी काहीही येत नाही है ना. आता सुपिरियर आहे म्हणजे ऑब्व्हियसली तो जास्तच आहे, इन्फेरियर आहे म्हणजे तो ऑब्व्हियसली कमीच आहे, सिनियर आहे म्हणजे तो सिनियरच आहे, बरोबर आहे ना, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. मग मोस्ट आहे, मोर आहे, दॅन आहे असं येणार नाही, टू सिनियर असणार आहे. ठीक आहे, हे करेक्ट सेंटेन्स आहे ग्रॅमॅटिकली. पुढचा प्रश्न बघा, ही डिनाइड टू हेल्प हिज फ्रेंड. ठीक आहे, आता या स्टेटमेंटमध्ये सुद्धा याला तर फ्रेज रिप्लेसमेंट सुद्धा म्हणता येईल किंवा करेक्ट स्टेटमेंट सुद्धा म्हणता येईल है ना, करेक्ट द स्टेटमेंट असं प्रश्न म्हटलं तरी चालेल. आता यामध्ये काय आलेलं आहे बघा, ही डिनाइड टू हेल्प हिज फ्रेंड, राईट. आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी डिनाइड केलेलं आहे, त्यांनी नाकारलेलं आहे. कशासाठी? त्याच्या मित्राला हेल्प करण्यासाठी. आता डिनाय म्हणजे काय, एखादी गोष्ट झालीच नाही असं नाकारणे, म्हणजे पूर्णपणे नाकारून देणं है ना. मग यामध्ये डिनाय असेल तर डिनायला नेहमी वर्ब जो आहे त्याला आयएनजी लागतो. मग इथे वर्ब जो आहे तो हेल्प आहे, बरोबर आहे. मग इथे टू सुद्धा येणार नाही. इथे जर WH असेल प्रश्न तर तिथे लागू शकतं की वाय टू है ना, व्हॉट टू अशा पद्धतीने. पण इथे डिनाइड असेल आणि WHO सुद्धा नाही, त्यामुळे टू तर लागणार नाही आणि क्रियापदाला इथे ING लावायला पाहिजे. मग ही डिनाइड हेल्पिंग हिज फ्रेंड असं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट बसतोय. डिनाइड टू सुद्धा येणार नाही, डिनाइड फॉर सुद्धा येणार नाही, डिनाइड हेल्प सुद्धा येणार नाही, कारण इथे ING पाहिजे आणि इथे नो इम्प्रुव्हमेंट सुद्धा येणार नाही. ठीक आहे, मग हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, ऑप्शन ए इथे करेक्टली मॅच होतो. पुढचा प्रश्न, क्वेश्चन टॅग. जसं की मी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन टॅगचे आणखीन प्रश्न आहेत, त्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग कसं सॉल्व्ह करायचं हे अगदी व्यवस्थितपणे समजतं. कारण क्वेश्चन टॅगचे प्रश्न एक्झामिनेशनमध्ये तर विचारतातच, त्यामुळे हे फुकटचे मार्क्स आहेत. काही याच्यामध्ये वेगळं तुम्हाला मोठं सोल्युशन करायचं नाही, फॉर्मॅट कुठे पाठ करायचा नाहीये, काही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं कुठले रूल पाळायचे नाहीयेत है ना. एक सोपं क्वेश्चन टॅग आहे, सेंटेन्स प्रेझेंट आहे की पास्ट आहे की फ्युचर आहे बघायचंय, निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह बघायचंय आणि त्याला कन्वर्ट करून टाकायचंय, बस 2 मिनिट पण लागणार नाही त्यासाठी. एव्हरीवन वॉज प्रेझेंट इन द मीटिंग है ना, सर्वजण मीटिंग मध्ये प्रेझेंट होते. एकतर हे झाला तुमचा पास्ट, करेक्ट. प्रेझेंट होते म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह, याला करायचंय निगेटिव्ह. ठीक आहे, पास्ट मध्येच ठेवायचंय परंतु निगेटिव्ह करायचंय. ठीक आहे, आता इथे वॉज दिलेलं आहे, त्यासोबत एव्हरीवन दिले म्हणजे ते अनेक वचनीच असणार आहे, बरोबर आहे. मग इथे एकतर वॉजला है ना वेअर करावं लागेल आणि त्यासोबतच पॉझिटिव्ह वरून निगेटिव्ह करायला लागेल, म्हणजे वेअर प्लस नॉट म्हणजे वेअर नॉट है ना, वेंट असं सुद्धा येऊ शकतं. मग ते आहे का? येस, ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी. ओके, सो एव्हरीवन वॉज प्रेझेंट इन द मीटिंग, वेर नॉट दे, नव्हते का है ना, अशा पद्धतीने. मग ते काय झालं, क्वेश्चन टॅग किंवा क्वेश्चन तयार झाला त्याचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, एक सेंटेन्स दिलेला आहे आपल्याला की ही इज गुड डॉट 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 आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे मॅथमॅटिक्स. समजलं? आता हे काय तुमचं, हे प्रिपोजिशन आहे. आता या गाळलेल्या जागी आपल्याला एखादं प्रिपोजिशन टाकायचंय, मग ते कुठलं परफेक्ट मॅच होतं. ही इज गुड म्हणजे तो एखाद्या गोष्टीमध्ये चांगला आहे, तर त्या गोष्टीबद्दल जर आपल्याला सांगायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला ॲटच लिहावं लागतं. ओके, यू आर गुड ॲट दिस, यू आर गुड ॲट दॅट, बरोबर आहे ना, म्हणजे एक दॅट इन द सेन्स त्या गोष्टीचं नाव घ्यायचं. जसं की ही इज गुड है ना ॲट प्लेइंग,
ही इज गुड ॲट मूव्हिंग, ही इज गुड ॲट मॅथमॅटिक्स. आलं लक्षात? तर ते ॲट ऑप्शन बी हा करेक्टली राईट आन्सर येतो. पुढचा प्रश्न आहे इडिओमचा. त्यामध्ये लिहिलंय की टू बरी द हॅचेट. ओके, आता हे जे असतात याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता टू बरी द हॅचेट याचा अर्थ काय होतो की वाद असेल, भांडण संपवणं असेल, है ना, सुलह करणे किंवा सलोखा करणे ज्याला आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ होतो, है ना. टू बरी द हॅचेट म्हणजे जे काही जी वाईट गोष्टी आहेत त्याला काय करायचंय, पुरून टाका, असा त्याचा अर्थ. म्हणजे वाईट गोष्टी संपवून टाका, वाद भांडणं असेल संपवून टाका. ठीक आहे, मग या अर्थाशी संबंधित कुठला सेंटेन्स आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलाय तो शोधायचा आहे. बरोबर. टू स्टार्ट अ फाईट आहे का? नाही, कारण आपल्याला ती संपवायची, म्हणून ए तर असणं पॉसिबल नाही. टू हाईड समथिंग, टू एंड क्वेरल, टू लूज टेम्पर, टू एस्केप. तर याचा अर्थ काय आहे, म्हणजे याचा करेक्ट सेंटेन्स जो मॅच होतोय तो आहे ऑप्शन सी, टू एंड द क्वेरल. ठीक आहे, म्हणजे जे काही आहे ते संपवून टाकायचं आहे, असा त्या दिलेल्या इडियमचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे सिनोनिमचा आहे, म्हणजे समानार्थी आपल्याला शोधायचा आहे. एक समानार्थी शब्द आपल्याला दिलेला असतो आणि त्यामध्ये बाकीचा त्याच्याशी संबंधित असलेला जो समानार्थी शब्द आहे तो आपल्याला ऑप्शन्समध्ये दिलेला असतो. ठीक आहे, आता इम्पिकेबल याचा शब्द दिलेला आहे, राईट. याचा अर्थ काय होतो की यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक कमतरता नाही, दोष नाही, असा त्याचा अर्थ होतो. मग याच्याशी संबंधित असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे सिनोनिम ओळखायचा आहे. फॉल्टलेस, केअरलेस, डर्टी, वीक किंवा ऑर्डिनरी. आता केअरलेस म्हटलं तर याच्यामध्ये काहीतरी दोष आहे, ना. डर्टी म्हणजे खराब आहे, वीक म्हणजे नाजूक आहे, आणि ऑर्डिनरी म्हणजे ऑर्डिनरीच आहे. बरोबर आहे. फॉल्टलेस म्हणजे फॉल्ट नाही त्याच्यामध्ये, याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये चूक नाहीये, याच्यामध्ये काही दोष नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन ए त्याच्याशी संबंधित येतो, कारण इम्पिकेबलचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. मग याचा समानार्थी शब्द कुठला असायला पाहिजे, तर फॉल्टलेस म्हणजे फॉल्ट नसलेला. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन ए आपला इथे बरोबर येतो. पुढचा प्रश्न आहे समानार्थी, जसा मागचा प्रश्न होता तसा त्याच्या विरुद्ध म्हणजे अँटोनिम, याचा अर्थ विरुद्धार्थी. ठीक आहे, कॅन्डिड असा दिलेला आहे. कॅन्डिडचा अर्थ काय की मोकळेपणानं, ठीक आहे, किंवा स्पष्टपणे, मोकळेपणानं, असा त्याचा अर्थ होतो. मग याच्या विरुद्ध आपल्याला सांगायचं आहे, ऑनेस्ट, फ्रँक, सिक्रेटिव्ह, ओपन की क्लिअर. ऑब्विसली सी त्याचा ऑप्शन असणार आहे. ऑनेस्ट असेल तर स्पष्टपणे आहे, मोकळेपणाने आहे. फ्रँक सुद्धा त्याचा अर्थाचा आहे. ओपन म्हणजे पूर्णतः उघड आहे, आणि क्लिअर आहे म्हणजे सर्व काही स्पष्ट आहे, है ना. सिक्रेटिव्ह म्हणजे काय, इथे गुप्त आहे, लपवणार आहे, याच्यामध्ये काही क्लिअर नाही. बरोबर आहे. त्यामुळे कॅन्डिड त्याचा अर्थ होतो की स्पष्टपणे, मोकळेपणाने सांगणं, बोलणं. याच्या विरुद्ध म्हणजे लपवून ठेवणं, गुप्त ठेवणं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये एक सेंटेन्स दिलेला असतो आणि त्या सेंटेन्सच्या अर्थानुसार शब्द कोणता असेल हे आपल्याला ओळखायचं असतो, त्यालाच आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा, पर्सन हू स्पीक्स 2 लँग्वेजेस फ्लुएंटली, असा माणूस जो की एकापेक्षा 2 भाषा जे आहेत ते एकदम फ्लुएंटली, एकदम स्पष्टपणे, एकदम स्मूथली तो बोलू शकतो, त्याला काय म्हटलं जातं, त्याला लिंग्विस्ट म्हटलं जातं, त्याला बायलिंग्वल म्हटलं जातं, फिलॉलॉजिस्ट म्हटलं जातं, ओरेटर म्हटलं जातं, की ट्रान्सलेटर म्हटलं जातं. मग जो की एक माणूस जो की 2 भाषा फ्लुएंटली बोलू शकतो त्याला बायलिंग्वेल असं म्हणतात. काय म्हणतात? बायलिंग्वेल असं म्हटलं जातं. त्यामुळे ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये बघायला मिळतात, आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं एक रॉकेट सायन्स नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला अर्थ माहिती पाहिजेत, तुम्हाला सेंटेन्स ओळखता आले पाहिजे, तुमचं ग्रामर चांगलं पाहिजे, मग तुम्हाला एकदम कमीत कमी वेळेमध्ये, किती सेकंदामध्येच तुम्हाला हे प्रश्न सोडवता येऊ शकतात. राईट आन्सर देऊन तुम्हाला मार्क्स वाढवता येऊ शकतात. फुकटचे मार्क्स आहेत तुमचे. ठीक आहे, सो आपल्या सेशन्समध्ये सुद्धा, लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे कसं ओळखायचं आहे, याचे स्टेप्स कसे असणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर आणखीन जास्त मार्क्स मिळवून बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरवरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून प्रिपरेशनला स्टार्ट करा, बॅच जॉईन करा. या बॅचमध्ये तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर होणार आहे. ठीक आहे, आणि काहीही अडचण असेल एक्झामिनेशन रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला देईन.